भ्रष्टाचार करणाऱ्या कर्नाटक सरकारचा कन्नड शक्ती कन्नड शक्ती थांबलीच पाहिजे. कन्नड शक्ती थांबलीच पाहिजे. कन्नड शक्ती थांबलीच पाहिजे. एक मिनिट कंटिन्यू घोषणा द्यायची. भाषेवरचा अन्याय थांबलाच पाहिजे. मराठी भाषेवरचा अन्याय थांबलाच पाहिजे. मराठी भाषेवरचा अन्याय थांबलाच पाहिजे. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. मराठी भाषिकांची एकजूट झालीच पाहिजे. म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून काय होतंय त्यासाठी 100% तुम्ही सांगितलं की भाषा आयोगानं तुम्हाला काहीतरी नाही नवीन चालू करा. या साईडला या म्हणजे तुमच्याशी बोलायला येते इकडे तोंड आहे जरा इकडे सांगा. ज्याप्रमाणे मला निवेदन दिलंय त्याप्रमाणे निश्चितच आम्ही सरकारी कायद्यातून म्हणजे कायद्याच्या प्रकारे काय करता येईल त्याप्रमाणे आम्ही निश्चितच त्याचा पाठपुरावा करू. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुद्धा करू. आणि येत्या काळामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे आलाय आम्ही तुमच्या वरिष्ठांना अथवा आता कमिशनर आणि तसंच जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा भेटून त्याबद्दल त्यांच्याकडे सुद्धा आम्ही विचारपूस करू. कुठल्या दृष्टिकोनातून कायद्याच्या दृष्टिकोनातून आता हे काय झालेलं आहे किंवा काय करता येते. म्हणजे संविधानिक कलम 19 आणि 29 सुद्धा पायमल्ली होते. कारण एखादी भाषा संस्कृती संपवणं ही संविधानाच्या कलम 19 आणि 29 नुसार त्याला हळहळ फासण्यासारखं आहे. त्याचबरोबर मनोहर केनेकरांनी आमचे जे माजी आमदार आहेत त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून एक याचिका दाखल केली होती भाषिक अधिकारांवर गदा आणण्यासाठी. त्यासाठी त्याचा सुद्धा निकाल आहे तो सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ. त्या निकालात सुद्धा कर्नाटकाच्या उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे की ही लोक इथं बहुसंख्येनं राहत असतील तर त्यांना त्यांचे अधिकार त्यांच्या भाषेत मिळाले पाहिजे. आणि हे सुटेपर्यंत दोन्ही भाषेत सुप्रीम कोर्टाची सुद्धा सूचना आहे की जोपर्यंत प्रश्न निकालात निघत नाही तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवा. याच्यामध्ये केनेकरने घातल्यानंतर ते कंटेम्प्ट झालं. कंटेम्प्ट झाल्यानंतर हायकोर्टमध्ये त्यावेळी जिल्हाधिकारी नंतर एक बेंगलोरला गेले होते. त्यांनी आम्ही मराठी भाषिकांना मराठी कायद्याच्या भाषेतून आपल्याला काय करता येतं उघडवलं. कायदा परमनंट नाही लक्षात ठेवा. कायदा काय बदलत जातोय. घटना जातं 70-80 वेळा घटना बदलली. कायदे बदलावं लागतात. एखाद्या समाजावरती एखाद्या भाषेवरती जर अन्याय होत असेल तर कायदा बदलावा लागतोय आणि हे घटनेमध्येच झालंय. मग कायदा आता आपलं सरकार दिल्लीत आहे. दिल्ली सरकारनं 3 वेळा आता 3 कायदे बदलू लागले. नावं बदलली सगळे कलम बदलले. ते सगळे कायदे काय बदल होत जातात. म्हणून एखादा कायदा जर एखाद्या भाषिक त्याच्यावरती जर अन्याय करत असेल तर तो कायदा सुद्धा बदलावा लागतोय. त्याची तुम्ही हे घ्या आणि त्यामध्ये हे करा. त्या प्रकारे आम्ही पण प्रयत्न करतो की तुम्ही म्हणजे काही पुरावे आता तुम्ही जे सांगितले आम्ही आमच्याकडे जे आहेत ते मिळालेले ते आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे पूर्ण खोटाळेपणा मराठी भाषिकांना मराठीमध्ये द्यायला पण सांगितले तर ऍक्च्युली काही नव्हतं आणि हायकोर्टमध्ये ते ऍफिडेव्हिट घातलं होते. त्यासाठी जरा प्रयत्न करा. फक्त काय आम्ही तुम्हाला जे डॉक्युमेंट देतो त्याच्यासाठी जरा शर्तीनं तुम्ही प्रयत्न करून पाठपुरावा करावा एवढी विनंती करतो. आणि अधिकाऱ्यांना आवरा. चालेल चालेल निश्चितच. महापौरांनी मनावर घेतलं तर काही येऊ शकतो. नमस्कार. आता परवा कन्नड प्राधिकरणाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 100% सरकारी कन्नड सक्ती करण्याचा निर्णय किंवा आदेश त्यांनी दिला. तर त्यात कन्नड संघटना 1-2 आंदोलनं केली त्यांनी चन्नम्मा सर्कलमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा तिकडे जे मराठी इम्पोजिशन चालू आहे त्याचं उदाहरण ते देतात. पण आमचं मत काय किंवा आमची एक विनंती आहे की बेळगाव हा मराठी बहुल भाग आहे. म्हणजे इथलं आमचं शिक्षण असेल किंवा इथली रोजची व्यवहारातली भाषा असेल किंवा सर्वसाधारण मराठी बहुभाषिक भाग असल्यामुळं इथं साधारण मराठीच चालते. आणि सीमा प्रश्न 70 वर्षापासून चालू आहे. 2004 मध्ये तो सुप्रीम कोर्टात दाखल झालेला आहे. सुप्रीम कोर्टानं सूचना केलेल्या आहेत
की जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत परिस्थिती जैसे ठेवा. तरी सुद्धा वारंवार कन्नड सक्ती करत असतात. याविरुद्ध अल्पसंख्याक आयोगाकडे आम्ही असू देत किंवा आमचे मदत समितीचे आमचे सिनियर लीडर्स नेते असू देत त्यांनी तक्रार केलेली असताना तिथून सुद्धा अल्पसंख्याक केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाकडनं वारंवार महापालिकेला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना आलेल्या आहेत. मध्यंतरी मला वाटते महिनाभर झाला असेल अल्पसंख्याक आयोगाचे सचिव बेळगावात आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. आम्ही पण त्यांची भेट घेतलो. इथली परिस्थिती किंवा आमची अडचण त्यांना सांगितलो. 15 दिवसाच्या आतच त्यांची सूचना जिल्हाधिकारी आणि महापालिकेला आलेली आयुक्तांना आणि त्याची एक कॉपी आम्हाला आलेली. मग त्याचा दाखला देऊन तरी म्हणजे जोपर्यंत ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा सीमाभाग जो 865 गावांचा ज्याच्यावर महाराष्ट्रानं दावा दाखल केलाय ह्याला या सक्तीतून वगळावं. त्याने पूर्ण कर्नाटकामध्ये खुशाल कन्नड सक्ती करावी. प्रत्येक राज्याला आपल्या भाषेची अस्मिता किंवा प्रादेशिक अस्मिता असावी ह्या मताची आम्ही आहे. त्यामुळे आम्ही कन्नड भाषेला कधीच विरोध केला नाही, करणार नाही. पण हा भाग अपवाद का ठरतोय कारण हा विवादित सीमाभाग आहे आणि हा खटला सुप्रीम कोर्टात दाखल आहे. त्यामुळे जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत इथल्या मराठी भाषिकांना माणूस म्हणून त्यांचे मूलभूत अधिकार द्यावेत अशी इच्छा आणि आमची विनंती या निवेदनातर्फे तुम्हाला आम्ही या ठिकाणी करतोय. आज सुद्धा जरी महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता नसली तरी तुम्ही स्वतः असाल किंवा इथले 70% निवडून आलेले प्रतिनिधी महापालिकेतले हे मराठी भाषिक आहेत. तुमचं आणि सगळ्यांचं शिक्षण सुद्धा मला वाटतं मराठी भाषेतच झालं असावं. त्यामुळं बेळगावात ही सर्वसाधारण मराठीच भाषा चालते हे कुठंतरी ह्या कर्नाटक सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे अशी आमची इच्छा आहे. कारण बेळगावचा महापौर म्हणून प्रथम नागरिक म्हणून इथल्या लोकांची समस्या किंवा अडचणी दूर करणं तुमचं कर्तव्य आहे म्हणून तुम्हाला आम्ही निवेदन देतोय. तुम्ही स्वतः सुद्धा मराठी भाषिक आहात. ज्या पद्धतीनं कानडी लोक राष्ट्रीय पक्षात राहून त्यांची कन्नड अस्मिता जपतात, कन्नड भाषेवर ज्या वेळेला येते त्यावेळेला ते सगळे पक्ष बाजूला ठेवतात आणि एकत्र येऊन संघर्ष करतात कन्नडसाठी. त्याच पद्धतीनं आम्ही इथं पक्ष किंवा काहीच विचारात घेत नाही. फक्त मराठी म्हणून तुम्ही सुद्धा ही कन्नड सक्ती थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनातर्फे आम्ही तुम्हाला करतोय. ते ओरिजिनल निवेदन नारायण फोन पाठी सुद्धा त्यांनी काढून फेकलेली आहे. म्हणजे या कर्नाटक राज्यात बाकीच्या ठिकाणी असं कुठं होत नाही. बेळगावमध्ये जेवढी सक्ती का अशा पद्धतीची भावना प्रत्येक मराठी भाषिकाची आहे आणि हे सगळेच भाषिक म्हणजे आम्ही ही बातमी आल्यानंतर बऱ्याच लोकांचे मला संपर्क झाले, फोन आले. त्यांनी खरं म्हणजे ही भूमिका घेणं मराठीसाठी सगळेजण एकत्र लढणं किंवा संघर्ष करणं गरजेचं आहे. आपली भाषा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आहे. म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना मराठी भाषाकोश तयार करून तो सक्तीनं व्यवहारात आणणारे शिवाजी महाराज आहेत आणि शिवरायांची भाषा संपवत असतील तर आम्ही मराठी म्हणून किंवा शिवरायांची मावळे म्हणून आवाज उठवणं गरजेचे अशी प्रत्येकाचीच भावना असेल. त्यामुळं आमची महाराष्ट्र एकीकरण समिती असेल, शिवसेना असेल, सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की या कन्नड सक्तीला थांबवण्यासाठी तुम्ही शर्तीचे प्रयत्न करावे. अरे दूर करा मराठीवरचा अन्याय दूर करा. दूर करा मराठीवरचा अन्याय दूर करा. दूर करा मराठीवरचा अन्याय दूर करा. हटलीच पाहिजे कन्नड सक्ती हटलीच पाहिजे. महापौर साहेब जरा उभं राहून काय हो साहेब या तुम्ही इकडं वैयक्तिक प्रयत्न हो या